सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा वंदे गुरुपरंपरा। सद्गुरुनाथ महाराज की। अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूत भर्तु च तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च। असा आजचा 16वा श्लोक आहे क्षेत्रज्ञ योगामधला 16वा श्लोक आज आपण बघतो। कालचा विषय कठीण नव्हता पण लाईटली घेण्यासारखाही नव्हता। त्याला मी कठीण तर मानणार नाही, पण अगदी हलकेवारी ज्यांनी घेतला असेल त्यांना तो कळणं कठीण आहे। आत आणि बाहेर कालच्या विषयाचा मुख्य भाग होता आत काय आणि बाहेर काय। सूक्ष्मत्वाला जाणायचं कसं, चेतन कशाला म्हणतात, अचेतन कशाला म्हणतात। चेतन हे चर असतं आणि अचेतन हे अचर असतं। सूक्ष्म शब्दाचा अर्थ आम्हाला मायक्रोस्कोपिक असा वाटतो। दुर्बिणीच्या साह्याने बघितलं, यंत्रांच्या साह्याने बघितलं, त्याला आम्ही सूक्ष्म म्हणतो। पण यंत्र सुद्धा स्थूल आहे आणि स्थूल यंत्राच्या साह्याने जे बारीक गोष्ट दिसते ती सूक्ष्म असू शकत नाही, ती स्थूलच असते। परमार्थामध्ये अंतःकरण सुद्धा स्थूल आहे, कारण ते मला कळतं। अंतःकरण मला का कळतं, कारण ते स्थूल आहे म्हणून। मन मला का कळतं, मन स्थूल आहे म्हणून। मनाला स्थूल म्हणावं की सूक्ष्म म्हणावं या गोष्टी सापेक्ष आहेत। आणि म्हणून आम्ही देहाला स्थूल म्हणतो, अंतःकरण चतुष्टयाला सूक्ष्म म्हणतो। म्हणून आत्म्याला सूक्ष्माती सूक्ष्म म्हणावं लागतं। म्हणून विज्ञेयम, आत्म्याला नुसतं जाणून घेऊन चालत नाही, आत्मा विशेषत्वाने जाणावा लागतो। विशेषत्वाने आत्मा कसा जाणणार आणि सामान्यत्वाने आत्मा, याचा अर्थ सामान्यत्वाने आत्मा जाणता येतो। विशेषत्वाने जाणणं आणि सामान्यत्वी जाणणं यात काय फरक आहे। सगळ्यांमध्ये आत्मा व्याप्त आहे। या पद्धतीने जो आत्म्याला जाणतो त्याला कधीही आत्मा कळत नाही, त्याला कधीही आत्मानुभव येत नाही। पण व्यतिरेकी पद्धतीने ज्यांनी आत्म्याला जाणलं, मी आत्मा आहे, त्याला सर्व उपाधींच्या मध्ये स्थित असलेल्या आत्म्याला जाणता येतं। याचं कारण मी आत्मा आहे हे त्याला कळलेलं आहे। म्हणून मी आत्मा आहे याला एका शब्दात आत्मज्ञान असं म्हणूया, आणि माझ्यामध्ये असलेला आत्मा सगळ्यांमध्ये व्याप्त आहे याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात। म्हणून सगळ्यांमध्ये व्याप्त असलेला आत्मा पहिल्यांदा बघता येत नाही, पहिल्यांदा मी आत्मा आहे हे बघावं लागतं।
माझ्यातलाच आत्मा सगळ्यांमध्ये आहे हा नंतरचा टप्पा आहे. काही लोक सुरुवात करतात, भिकाऱ्याला पैसे देतात, काहीला अन्न घालतात, कुठेतरी दान देतात आणि म्हणतात सगळ्यांमध्येच आत्मा आहे. नव्हे, ही तुमची साधना सुरू आहे. सगळ्यांमध्ये आत्मा आहे या भावाने तुमची साधना सुरू आहे. या साधनेचा सर्व व्यापक आत्म्याशी तुमचा अनुभव येण्याची शक्यता नाही. मी आत्मा आहे हे ज्याला कळलं त्याला आत्मा सर्वव्याप्त आहे हे कळेल. आत्मसाधन हे पहिले व्यतिरेकाने असतं आणि नंतर अनुभव अन्वयाने असतं. पहिल्यांदा अन्वयाने आत्मबोध नाही हो, आणि पहिल्यांदा ज्याला अन्वयाने आत्मबोध झाला असं वाटतं त्याला त्याचा मीपणाच विरवता आलेला नसतो. आणि मग तो म्हणतो की सगळ्यांमध्ये, म्हणून काही लोक प्याऊ उघडतात. ह्या ज्या सगळ्या नवीन गोष्टी ते लोक करतात त्या करण्याच्या मागचा मुख्य भाग सगळ्यांमध्ये आत्मा आहे असा असतो. पण तो बघण्याची रीत ही सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे असावी आणि ती व्यतिरेकाची असावी. मी आत्मा आहे अशी असावी. त्याशिवाय बहिरंतश्च कळत नाही. क्षर आणि अक्षर बुद्धीला गोचर होणं सोपं आहे, पण त्याचं अधिष्ठान मी आहे हा अनुभव गुरुकृपेशिवाय येत नाही. म्हणून मोक्ष गुरु वेगळे आणि जगतातलं ज्ञान देणारे गुरु वेगळे. सगळे सारखेच गुरु आहेत असं ज्यांना वाटतं त्यांना मोक्ष गुरु कळलेच नाही आणि त्यांना मोक्ष गुरुची किंमतही कळली नाही. हिरा आणि गारगोटी दिसायला सारखीच दिसते, पण गारगोटीवर दगड मारला तर गारगोटी चकनाचूर होते, पण हिऱ्यावर दगड मारला तर हिरा फुटत नाही. हिऱ्यावर तुम्ही हातोडे हाणा, हिऱ्यावर तुम्ही घण मारा, हिरा तुटत नाही. दोन्हीही पृथ्वी तत्व असलं तरीही दोन मध्ये एवढा फरक आहे. तसा सद्गुरु आणि श्रीगुरु, सद्गुरु आणि गुरु यांच्यामध्ये एवढा फरक. गुरु सगळे असू शकतात, सद्गुरु एकच असतात. परब्रह्म स्वरूप सगळ्यांच्या आतही व्यापलेलं असतं, सगळ्यांच्या बाहेरही व्यापलेलं असतं. आत आणि बाहेर नावाची गोष्ट परब्रह्म स्वरूपाला नसते. उपाधी सापेक्ष आत आणि बाहेर हा शब्द आहे. मी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या आत दिसतोय की बाहेर दिसतोय? उत्तर आहे आत दिसतोय. मी तुमच्या मोबाईलच्या आत तुम्हाला दिसत असलो तरी मी तुमच्या मोबाईलच्या बाहेर आहे की नाही? याचं उत्तर होच आहे. म्हणजे मी तुमच्या मोबाईलच्या बाहेरही आहे आणि मी तुमच्या मोबाईलच्या आतही आहे. याचा अर्थ आत आणि बाहेर ही संकल्पना केवळ कल्पित आहे. आत आणि बाहेर या संकल्पना फक्त कल्पित आहे. आणि देहरूप मी जो तुम्हाला दिसतो आहे हा सुद्धा कल्पित आहे. तरी पण सगळीकडे कसं जाणवतो? आत्मरूप मी सगळीकडे व्यापलाय म्हणून जाणवतो. कळतंय का हो? सगळ्या खोलींमध्ये लाईट लागतो आहे, प्रत्येक खोल्यांमध्ये बटन ऑन केली तर लाईट लागतो आहे. मग आता हे कसं? तर वीज सगळ्या बल्ब पर्यंत व्यापलेली आहे, फक्त ती व्यापली आहे की नाही पाहण्यासाठी बटन लावावी लागते. एकदा बटन ऑन केली की वीज सगळीकडे व्यापली आहे असं कळतं आणि ती बटन ऑन करण्याला म्हणतात मी आत्मा आहे
हे श्री गुरूंपासून शिकून घेण्याचं ज्ञान आहे. आणि म्हणून परब्रह्म स्वरूप सगळ्यांच्या आत आहे आणि सगळ्यांच्या बाहेर आहे नव्हे. आत आणि बाहेर ह्या कल्पना आम्ही तयार केलेल्या आहेत. आणि म्हणून परब्रह्म स्वरूप देश काल वस्तू परिच्छेद शून्य असत. परब्रह्म स्वरूप यांच्यामध्ये आत आणि बाहेर नावाचा भेद नसतो. एक उदाहरण दिलं होतं मी. मिठाची बाहुली पाण्यामध्ये सोडली समुद्रात, किती खोल गेली म्हटल्यावर तिने विचारलं खोली म्हणजे काय. पाण्यासाठी पृष्ठभाग आणि पाण्यासाठी जमिनीचा भाग खालचा, ह्या दोन असा फरक नाही आहे. समुद्राचं तळ आणि समुद्राच्या पाण्याचा पृष्ठभाग हा आमच्यासाठी वेगळा आहे. जलासाठी काही फरक नाही. जल म्हणतो पृष्ठभाग म्हणजे काय आणि तळ म्हणजे काय. तळ आणि पृष्ठभाग ही आम्ही केलेली खोल आणि वर अशी उपाधी सापेक्ष कल्पना आहे. पाण्याने असं तयार केलेलं नाही. त्यामुळे आत्मा आतही नाही आणि आत्मा बाहेरही नाही. आत्मा सर्व व्याप्त आहे आणि सर्व शब्द ब्रह्मांड सापेक्ष उपाधीने असल्यामुळे पुन्हा म्हणायचं ब्रह्म निरपेक्ष व्याप्त आहे. ब्रह्म निरपेक्ष व्याप्त का बरं आहे? कारण त्याला अवयव नाही. अवयव असले की आत आणि बाहेर नावाच्या संकल्पना तयार होतात. माठात पाणी टाका, माठ भरल्यानंतर पाणी माठावरून वाहत जात आहे. आत बाहेर, आत बाहेर असा आम्ही आमच्या आयुष्यात ह्या द्वंद्वांमध्येच घालवतो. आणि म्हणून आम्हाला क्षेत्राचं ज्ञान पक्क आहे, पण क्षेत्रज्ञाचं ज्ञान कच्च आहे. आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर परब्रह्म स्वरूप सूक्ष्म आहे हा आम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणून विज्ञेय शब्दाचं स्पष्टीकरण करतोय. कालच्या विज्ञेय सूक्ष्मत्वात तदविज्ञेय. आता हा जो आहे या ब्रह्मस्वरूप कसा आहे, अतिसूक्ष्म आहे आणि ते अतिसूक्ष्माती सूक्ष्म ब्रह्म स्वरूपाला जाणून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून दूरस्थम शांतिकेच तर पुन्हा ते दूरही नाही आणि जवळ सुद्धा नाही. भाषा मोठी, भाषेमध्ये मोठी कसरत आहे आणि ब्रह्मस्वरूप सांगत असताना कसरत करावीच लागते. कारण ब्रह्मस्वरूपासारखं दुसरं कुठलं स्वरूप अस्तित्वात नसल्यामुळे दुसऱ्या कशाची कल्पना त्याच्याशी मॅच होत नाही. आणि आमच्या सगळ्या कल्पना आत बाहेर, दूर जवळ, उंच ठेंगणा, वर आणि सखोल ह्या शब्दांमध्ये आहेत. आणि ब्रह्म या शब्दांच्या अतीत असल्यामुळे ब्रह्माला देण्यासाठी दुसरा दृष्टांत नाही. म्हणून फिरून फिरून कुठे यावं लागतं, पुन्हा तिथेच यावं लागतं आणि मग सांगावं लागतं आपलं स्वरूप आपल्या जवळच आहे. पुन्हा आलं आपलं आणि आपल्या जवळ दोन शब्द पुन्हा आले. हे दोन शब्द का वापरले गेले आहे याचं कारण असं की उपाधीचा जर निर्देश केला नाही तर स्वरूपाचं आकलन आम्हाला होणार नाही. जा शत्रूला मारा, पण कुठे आहे शत्रू, कोण आहे शत्रू, कुठे लपला आहे शत्रू, कशाने मारायचं आहे, कसं मारायचं आहे, केव्हा मारायचं.
म्हणजे काहीतरी थांगपत्ता द्यावं लागेल की नाही, आणि थांगपत्ता उपाधी सापेक्ष असतो. म्हणून जी स्वरूपाला निर्देश केल्यानंतर स्वतः निवृत्त होते त्याला उपाधी म्हणतात. उपाधी असल्याशिवाय थांगपत्ता नाही लागत. उपाधी जर नसेल तर थांगपत्ता नाही लागत. अरे चष्मा बघ बरं कुठे आहे, सांगतात कपाळावर आहे. तुमच्याच कपाळावर आहे, घर कशाला शोधता आहात? तुमच्याच जवळ आहे, खाली करा फक्त. हा दिसला आता. म्हणून ब्रह्मस्वरूपाचा प्रथम निर्देश हा उपाधी सापेक्षच करावा लागतो, नाही तर ते सापडत नाही. एक आजीबाई होती, तिची सुई हरवली. अंधार पडला होता, घरामध्ये लाईट नव्हते, म्हणून ती रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशाखाली सुई शोधत होती. कोणाला तरी वाटलं की आपणही आजीबाईला मदत करावी. म्हणे आजीबाई, मी पण तुम्हाला शोधू लागते, काय हरवलंय ते सांगा. आजीबाई म्हणे सुई. एकाने मदत केली, दुसऱ्यानी मदत केली, तिसऱ्यानी मदत केली, चौथ्यानी मदत केली, सगळ्यांनी मदत केली, पण सुई काही दिसेना. त्यात एक शहाणा माणूस आला, त्यांनी प्रश्न विचारला, आजी सुई हरवली कुठे होती ते सांगा. उपाधी. आजी सुई हरवली कुठे होती ते सांगा. आजी म्हणते, अरे घरात काम करताना ती माझ्या हातून सुटली. तो म्हणे, आजी मग तुम्ही रस्त्यावर का शोधून राहिल्या? सुई जर घरामध्ये हरवली तर तुम्ही रस्त्यात का शोधता? तर म्हणे, अरे घरात अंधार आहे म्हणून मी लाईट मध्ये शोधते आहे. स्वबुद्धीच्या गाढवानी जर स्वबुद्धीच्या गाढवावर बसून जर परमार्थ केला तर तो असा होतो, आणि गुरुबुद्धीने जर तो केला तर मग कुठे हरवली होती तिथे शोधा. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आत्मा जर शोधायचा असेल तर तो आतमध्ये शोधला पाहिजे, आणि तो अत्यंत दुर्विज्ञेय आहे, जाणण्यास फार कठीण आहे. आणि म्हणून मग त्याचं वर्णन आत किंवा बाहेर, दूर आणि जवळ असं केलं जातं. म्हणून अनेक अविद्वान लाईटच्या खाली सुई शोधणारे जे लाखो लोक असतात, कोट्यावधी लोक असतात, त्यांना कितीही कर्म करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. झुंडच्या झुंड असतात कर्म करणारे सत्प्रवृत्त, झुंडच्या झुंड असतात उपासना करणारे सत्प्रवृत्त, पण त्यांचं कर्म आणि उपासना त्यांना आत्मज्ञानापर्यंत घेऊन जात, आत्मज्ञान करून देत नाही. चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती होते, पण कर्मानी कधीही मोक्ष मिळत नाही, उपासनेनी कधी सुद्धा मोक्ष मिळत नाही. कृती महाददो पतन कारणम फलम शाश्वतम गती निरोधकम. कर्माची फळ अनित्य आहे, आणि अनित्य कर्माची फळ असल्यामुळे जीव अधपतनालाच प्राप्त होतो. म्हणून कर्मातून मोक्ष मिळण्याची, उपासनेतून मोक्ष मिळण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून सूक्ष्म बुद्धीचा अवलंब करून आत आणि बाहेर, दूर आणि जवळ या शब्दांचा उपयोग करून उपाधीच्या माध्यमातून गुढ, गोपनीय, राजगुह्य असलेलं स्वतःच आत्मस्वरूप मी जाणून घेतलं पाहिजे. त्या आत्मस्वरूपाविषयी आणखीन सविस्तर माहिती आजच्या श्लोकामध्ये आहे. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूत भर्तु च तज्ञेयम् ग्रसिष्णु प्रभविष्णु च. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्.
आत्मतत्व अविभक्त आहे, म्हणजे आत्मतत्वामध्ये विभाग नाही. आत्मतत्वामध्ये जरा सुद्धा विभाग नाही, म्हणजे हे डावीकडलं आत्मतत्व हे उजवीकडलं आत्मतत्व, अशा आत्मतत्वामध्ये विभाग केलेले नाही. असं आत्मतत्व भूतमात्रांमध्ये विभागल्या गेलेलं आहे. तुम्ही म्हणाला, आता तुम्ही म्हणाले की आत्मतत्वामध्ये विभाग नाही. आता तुम्ही म्हणताय की आत्मतत्व भूतमात्रांमध्ये विभागल्या गेलेलं आहे. मग आता हे शेंडा बूड, बोलायला बोल, काय नाव ठेवायचे असेल ते नाही आहे कळो, असं कसं म्हणता तुम्ही? झाली सुरुवात, आता पुन्हा चिंतनाला. कुंभार आकाशामध्ये मठ तयार करतो. मठ म्हणजे मडक. आता आकाशामध्ये ज्या वेळेला कुंभार मडकं तयार करतो, त्यावेळेला मडक्यामध्ये आकाश शिरतं की आकाशामध्ये मडकं येतं? सांगेल का कोणी? असलेलं आकाश मडक्यामध्ये आल्यासारखं वाटतं. भासमान सगळं. बाहेरचं आकाश आतमध्ये आलं का? आकाश कुठेच जात नाही, ते जसं आहे तसंच आहे. हो. मग ते मडक्यामध्ये आल्यासारखं वाटतं की नाही वाटत? हो, वाटतं. याचा अर्थ असा की आकाश विभागलं गेलं असं वाटतं की नाही. समजा 100 मडके तयार केले तर 100 मडक्यामध्ये 100 आकाश आहेत की नाही? आहे, वाटतं असं. छान. 100 मडक्यांमध्ये 100 आकाश आहे, आपल्याला एवढी खात्री झालेली आहे. मग आता जर ते मडके फोडले तर मडक्यांमधलं आकाश बाहेर जातं असं म्हणायचं का? जे तो तसंच आहे, त्याला काहीच डिस्टर्बन्स नाहीये, ते जसं आहे. म्हणजे आतमधलं आकाश बाहेर जात नाही. आता आतमधलं आकाश बाहेर जात नाही याचा अर्थ आत आणि बाहेर ही संकल्पना आकाशासाठी अस्तित्वातच नाही आहे. पटलं? मेधाताई, पटलं का? पटलं. हा, छान नानासाहेब, छान. आत आणि बाहेर नावाची संकल्पना आकाशासाठी नाही. आता पुन्हा सांगतो, आकाश प्रत्येक मडक्यामध्ये आलं आणि मडकं फुटलं तरीही आकाश तसंच आहे. याचा अर्थ आकाश मडक्यामध्ये होतं असंही म्हणणं बरोबर नाही आणि आकाश मडक्यातून बाहेर गेलं असंही म्हणणं बरोबर नाही. आकाश आहे एवढंच म्हणणं बरोबर आहे. मग आता या मडक्याला, आपल्या शरीराला या मडक्याची उपमा द्यायची. आता मडकं कोण आहे? माझं शरीर. प्रत्येकाने माझं म्हणायचं बरं, नाहीतर बोलणाऱ्याचं शरीर एवढाच अर्थ घ्या. नाही. हा, तर आपलं शरीर हे ते मडकं आहे. आपल्या शरीरामध्ये आत्मतत्व आहे. आपल्या शरीराच्या बाहेरही आत्मतत्व आहे. मग माझं शरीर असलं तरीही आणि माझं शरीर नसलं तरीही आत्मतत्वात काहीही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे अनेक मडक्यांमधलं आकाश अनेक दिसतं, त्याप्रमाणे एवढ्या लोकसंख्येचा भारत देश आहे, तेवढे आत्मे आहेत असं वाटतं. पण ही सगळी लोकसंख्या संपून गेली तरीही आत्मा संपणार
नाही, नाही आणि नाही. सगळे मडके संपले तरी आकाश जात नाही. सगळे मडके तयार झाले म्हणून आकाशात मडक्यामध्ये आकाश तयार झालेलं नाही. ते पहिलेही जसं होतं तसंच आहे मडके तयार होण्यापूर्वी, आणि मडके फुटल्यानंतरही तसंच आहे. त्यामुळे अनेक नवीन जन्म होऊन लोकसंख्या वाढली तरीही ब्रह्मतत्व तेवढंच आहे. आणि लोकसंख्या घटली, युद्ध होऊन बंबार्डिंग झालं आणि लाखो लोक गेले तरीही ब्रह्मतत्व तेवढंच आहे. आता मडक्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये भेद केले. भेद कोणी केले आहे? आम्ही केले आहे. कसे ते सांगतो. पुण्यामध्ये आम्ही 11व्या मजल्यावर राहतो. म्हणजे आकाशात राहतो की जमिनीवर राहतो? आकाशात राहतो. 11व्या मजल्यावर राहतोय म्हणजे आकाशात राहतो. तुम्ही खाली जमिनीवरून पाहिलं की असं वर बघावं लागतं, एवढ्या उंच राहता का? हो, म्हणजे आम्ही आकाशात राहतो. आता आकाशात राहिलं एवढ्यानी थांबलो का हो आम्ही? त्यातल्या एका खोलीला आम्ही बाहेरची खोली म्हटलं, एका खोलीला आम्ही स्वयंपाकघर म्हटलं, एका खोलीला आम्ही देवघर म्हटलं. आता आकाशात राहत असून सुद्धा त्या आकाशात स्वयंपाकघर, बैठकघर, देवघर नावाचे पुन्हा आम्ही वेगवेगळे विभाग केले की नाही? याला म्हणतात अविभक्तम च भूतेषु. अविभक्त असलेला आकाश विभक्तमिवच स्थितम, विभक्त असल्यासारखं दिसत, पण तरीही स्थितम ते स्थिरच आहे. अविभक्त होतं तेव्हा ते स्थिरच आहे. बिल्डिंग बांधण्यापूर्वी आकाश जसंच्या तसं स्थिरच होतं, आणि बिल्डिंग बांधल्यानंतर 11व्या मजल्यामध्ये देवघर, स्वयंपाकघर, बैठक खोली असा भेद केला तरीही आकाश स्थिरच आहे. याचा अर्थ परमात्म तत्व, ब्रह्मतत्व अविभक्त आहे आणि स्थिर आहे. पटलं का? पुन्हा अनेक मडक्यांमध्ये पाणी घेतलंय आणि सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलं आहे. त्यामुळे 100 मडक्यामध्ये 100 सूर्य दिसतात आहे. नुसतेच दिसत नाही, लख प्रकाश पडतोय त्या पाण्यामध्ये. नुसताच प्रकाश पडत नाही तर ते मडक्यामधलं पाणी गरम सुद्धा होत आहे सूर्यप्रकाशामुळे. पण एवढ्या सूर्यांचा प्रकाश आहे की एकाच सूर्याचा तो प्रकाश आहे? दिसून अनेक घटांमध्ये राहिला तरी एकाच सूर्याचा तो प्रकाश आहे. आणि एकदा जर हे लक्षात आलं आपल्या, तर देह एवढे जरी दिसत असले, देहरूप उपाधी लाखोने जरी दिसत असली, कोट्यावधीने दिसत असली, तरी सुद्धा ब्रह्मतत्व एकच आहे, आत्मतत्व एकच आहे. ते विभागल्यासारखं वाटत असलं तरीही विभागलेलं नाही. आता पुन्हा शब्द वापरू, विभागल्यासारखं भासत पण विभागलं नाही. जेवढे शरीर तेवढे आत्म्याचे घर. आता जेवढे शरीर तेवढे घर, याचा अर्थ जेवढे शरीर तेवढे क्षेत्र. पण त्या क्षेत्रांना जाणणारा क्षेत्रज्ञ एकच आहे, आणि त्या क्षेत्रज्ञाला जीव असं म्हणतात. तो क्षेत्रज्ञ जेव्हा क्षेत्राला जाणतो तेव्हा जीव आहे, आणि क्षेत्र ही उपाधी आहे, माझा तिच्याशी काही संबंध नाही, हे जेव्हा त्या क्षेत्रज्ञाला कळतं तेव्हा तो क्षेत्रज्ञच आत्मा आहे.
देह सापेक्ष दृष्टी ज्या वेळेला क्षेत्रज्ञाची आहे तेव्हा तो जीवात्मा आहे आणि माझा उपाधीशी म्हणजे देहाशी काही संबंध नाही असं कळल्यानंतर तोच जीवात्मा परमात्मा आहे. म्हणून क्षेत्रज्ञ हा द्रष्टा आहे, क्षेत्रज्ञाला ज्ञातृत्व आहे, क्षेत्रज्ञाला कर्तृत्व आहे, क्षेत्रज्ञाला भोक्तृत्व आहे. पण या सगळ्या गोष्टी उपाधीशी संबंधित आहे, माझ्याशी संबंधित नाही असं कळल्यानंतर तो क्षेत्रज्ञ कर्तृत्व विरहित होऊन जातो, भोक्तृत्व विरहित होऊन जातो, द्रष्टृत्व विरहित होऊन जातो. जोपर्यंत तो शरीराला मी आहे असं समजतो, बुद्धी माझी आहे असं समजतो, तोपर्यंत तो अल्पज्ञ असतो. शरीरातली ताकद माझी आहे असं वाटते, तोपर्यंत तो अल्पशक्तिमान असतो. तोपर्यंत तो शरीराला मी समजतो, तोपर्यंत तो अल्पव्यापी असतो. शरीराला कर्ता समजतो, भोगता समजतो, तोपर्यंत तो कर्तृत्ववान आणि भोक्तृत्ववान असतो. या तारखेला जन्म झाला म्हणजे वाढदिवस साजरा करा, तोपर्यंत तो जन्म मृत्यू खरा मानतो, तोपर्यंत तो सुखी दुःखी असतो. असा जीव बिचारा जीव आहे. कसा आहे? बिचारा. कायम सुख दुःखामध्ये लोळणारा जो जीव तो बिचारा जीव आहे. आणि जो कायम आनंदामध्ये राहणारा आहे, लोळणारा नव्हे बरं का, आनंदामध्ये असणारा जो आहे तो आत्मा आहे. तो कधीही बिचारा नसतो. मग आम्ही असं का करतो, आम्ही सुखी दुःखी का होतो? याच कारण आम्ही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना भिन्न स्वरूपाचं मानतो, त्यांच्यामध्ये भेद करतो. 100 घट आहेत, 100 घटात पाणी भरलं आहे, त्यात 100 सूर्य दिसून राहिले, त्यात 100 प्रकारचे आकाश दिसून राहिले. भेद आम्ही तयार केला. या भेदामुळे आम्ही सुखी किंवा दुःखी झालो. या भेदामुळे आमचं जीवन सुख दुःखाने ग्रासल्या गेलं. या सुख दुःखाला मी जबाबदार आहे. हे सुख दुःख मी तयार केलं. हा माझा मुलगा, हा दुसऱ्याचा मुलगा. 4 प्रकारचे भेद आम्ही तयार केले आहेत. पहिल्या भेदाला म्हणतात जीवा जीवाचा भेद. तसे 4 चोक 16 आहेत, पण मुख्य 4 आहेत. एकाला जीवा जीवाचा भेद असं म्हणतात, दुसऱ्याला जीव ईश्वराचा भेद असं म्हणतात, तिसऱ्याला जीव जगताचा भेद असं म्हणतात आणि चौथ्याला जीव जीवाचा भेद असं म्हणतात. एक जीव जीवाचा भेद, एक जीव ईश्वराचा भेद, एक जीव जगताचा भेद आणि एक जगत ईश्वराचा भेद. असे 4 भेदामुळे आम्हाला संसार सत्य वाटतो. भेद आम्हीच करून ठेवले. भेद कोणी केले? आम्हीच भेद तयार केले. त्यामुळे आम्हाला संसार खरा वाटतो आहे. आता या कल्पित भेदामुळे आम्ही सुखी किंवा दुःखी झालो. हा माझा तो परका, हा आपला तो परका. कोणी भेद तयार केला? आम्ही भेद तयार केला. मोठी गंमत होते बर का. या भेदामध्ये जीवाची फरफट होते हे जीवाला समजतच नाही. पूजा करतो, पूजा करत असताना थोडे फुलं कमी पडतात. आता महादेवालाही फुल व्हायचं असते आणि विष्णूलाही फुल व्हायचं असते. मग आम्ही त्या फुलाची करतो कत्तल, कचकन त्याचे तुकडे करतो. छान भगवंतानी तयार केलेलं फुल आहे, त्याचे करतो तुकडे. अर्ध फुल याला वाहतो आणि अर्ध फुल त्याला वाहतो. हरिहरा नाही भेद. हर आणि हरी
म्हणजे विष्णू आणि शंकर यांच्यामध्ये भेद नाही आहे. मग तुम्ही त्या फुलाला करकचून त्याचं डिसेक्शन करून अर्ध इकडे न अर्ध तिकडे का वाहता? एकाला वाहिलं तरी त्याला पुरताय, त्याला पोचताय. ते ह्याच्यामध्ये तोच आहे आणि त्याच्यामध्ये मीच आहे. शिवस्य हृदयम विष्णु, विष्णुस्य हृदयम शिव, तथा शिवमयम विष्णू एवं विष्णुमया शिव. संध्येमधला मंत्र आहे हा. शिवस्य हृदयम विष्णु, विष्णुस्य हृदयम शिव, तथा शिवमया विष्णू एवं विष्णुमया शिव. शिव आणि विष्णू मय आहेत म्हणजे एक आहे तो दोन्ही पण. मग ईश्वर आणि ईश्वरांमध्ये भेद करावा का? पण तो भेद इतक्या टोकाला पोचलेला आहे की आडवं गंध शंकराचे उपासक आणि उभं गंध विष्णूचे उपासक, तो एवढ्या टोकाला गेला होता की पूर्वी घर जेव्हा शेणाने सारवत असत त्यावेळेला आडवा हात घ्यायचा नाही. आपण विष्णूवाले आहोत, आपला हात उभाच, सारवण्यात सुद्धा उभा. आता याच्यामध्ये विष्णूचं चिंतन होतं तोपर्यंत हा हे केलेलं बरोबर होतं, पण दुसऱ्याचा मत्सर सुरू झाल्यापासून गडबड झाली. एकादशी करत नाही, महाशिवरात्र केल्याशिवाय राहत नाही. मग एकादशीच्या दिवशी त्याला जेवायला बोलवायचं म्हणजे त्याची एकादशी मोडली पाहिजे. दक्षिणेच्या लोभाने, जेवणाच्या लोभाने. अध्यात्म आहे का हो हे? परमार्थ आहे का हो हा? ही गंमत आहे आमची, ही फजिती होते आमची, कारण आम्ही ईश्वरामध्ये भेद केला. ईश्वर दोन नाहीत, 33 कोटी देव सुद्धा आमच्या उपासनेची व्यवस्था म्हणून 33 कोटी आहेत. त्यातल्या कुठल्याही एकाला निवडा, तो तेवढाच प्रसन्न होईल जेवढे 33 कोटी पुन्हा एक जे राहतात ते जेवढे प्रसन्न होतील तेवढाच हा पण प्रसन्न होता. उलट हिंदू धर्मामध्ये अशी व्यवस्था आहे की तुमच्या रुचीनुसार, तुमच्या आवडीनुसार देवतेचं रूप निवडण्याची व्यवस्था आहे, पण सगळ्या देवतांचं स्वरूप एकच आहे. लक्ष्मी असो की गणपती असो, विष्णू असो की शंकर असो, दत्त असो की महादेव असो, सगळ्यांचं स्वरूप एक आहे, सगळे ब्रह्मरूप आहे. मग आता देवादेवाचा भेद करायचा नाही, मग आता दोन जीवांचा भेद करायचा का हो? तो पण नाही करायचा. हा चांगला, हा वांगला, असे भेद नाही हो करायचे. आता जीव आणि ईश्वराचा भेद करायचा का हो? अरे बापरे, देव तो खूप मोठा आहे, आम्ही काय त्याच्यासारखं होऊ शकणार आहे? नाही, मीच तो आहे, मीच तो आहे. आणि आता जीव आणि जगताचा भेद करायचा का हो? जगतही ब्रह्मरूपच आहे आणि मी ब्रह्मरूपच आहे. व्यवहार करायचा आहे, भेद नाही करायचा. व्यवहार भेदानेच होतो. हा भेदाने व्यवहारापुरताचा भेद हा वेगळा आणि मनापासून असलेला भेद हा वेगळा. म्हणजे काय? आई बाळाला एवढूसा घास भात खाऊ घालते, एक मुठभर समजूया, तूप मीठ भात मुठभर लहान बाळाला खाऊ घालते, पण बाळाच्या वडिलांना मुठभरच देते का खायला? हत्तीला जेवढं जेवायला देऊ तेवढंच कुत्र्याला दिलं तर कुत्र तेवढं खाऊन मरून जाईल हो. हत्तीला जेवढं वजन देऊ तेवढं जर कुत्र्याच्या पाठीवर ठेवलं तर कुत्र वजनाने मरून जाईल हो. आणि कुत्र्याला जेवढं खायला देतो तेवढंच जर हत्तीला दिलं तर हत्ती उपासमारीने मरून जाईल. हत्ती आणि कुत्रा यांच्यामध्ये आत्मतत्व जरी सारखं असलं तरी व्यवहार्यतः भेद आहे, पण मूलतः भेद नाही. म्हणून अभेदत्वाने बघायचं
आणि भेदानी व्यवहार करायचा. माझ्या शाळेचा विद्यार्थी, तुझ्या शाळेचा विद्यार्थी, हे म्हणणं बरोबर, पण दोन विद्यार्थ्यांमध्ये आपसात काटाकाटी असता कामा नये. दोन शाळांमध्ये वैर असता कामा नये. याला भेददृष्टी म्हणतात. आणि म्हणून आजचा विषय आहे अविभक्तम च भूतेषु विभक्तमिवच स्थितम. ते विभक्त दिसत असले तरी अविभक्तच आहे. कसं आहे आता पटली भाषा? सुरुवातीला कसं एकदम अविभक्त आहे, विभक्त पण आहे, कसं आता पटलं की कसे विभक्त आहेत, कसे अविभक्त आहेत. मॅट्रिक मध्ये असलेला यवतमाळातला विद्यार्थी, पुण्यातला विद्यार्थी, मुंबईतला विद्यार्थी, नागपुरातला विद्यार्थी सगळे मॅट्रिक मध्येच आहेत. सगळ्यांचा सिलेबस सारखा आहे, सगळ्यांचा अभ्यासक्रम तोच आहे, सगळ्यांची पाठ्यपुस्तकं तीच आहेत. मग जो दर्जा याच्या मॅट्रिकला तोच त्याच्या मॅट्रिकला. आता भेद गेला. बसायला तो कुठल्या कुठे असेल, पण त्यांच्या मधला भेद गेला. आणि म्हणून ग्रसिष्णू प्रभो विष्णूच काय म्हणतात आहे पुढे, भूत भर्तृच तज्ञेयम ग्रसिष्णू प्रभो विष्णूच. भूत आणि भर्तृ म्हणजे भूत मात्रांचं पोषण करणारा. तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो आणि ज्ञेयम शब्दाचा जाणणे असा होतो. सगळ्या भूत मात्रांचं पोषण करणारा, जाणणारा जो, त्याला काय म्हटलं आहे, त्याला जाणायचं आहे. आता कसं आहे, ग्रसिष्णू म्हणजे तो संहार करणारा आहे, प्रभो विष्णू म्हणजे तो उत्पन्न करणारा सुद्धा आहे. आता सगळ्यांचं पोषण करणाराही तोच आहे, संहार करणाराही तोच आहे आणि उत्पत्ती करणारा सुद्धा तोच आहे. मग आता आम्ही उत्पत्ती करणारा जो आहे त्याच्या उत्पत्ती करण्याच्या कार्यामुळे आम्ही त्याला ब्रह्मा म्हटलं, संहार करण्याच्या कार्यामुळे आम्ही त्याला महेश म्हटलं, सांभाळण्याच्या कार्यामुळे आम्ही त्याला विष्णू म्हटलं. पण स्वरूपाने ते एकच आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही. जर त्यांच्यामध्ये भेद नाही तर मग त्यांच्यातलं स्वरूप का नाही बघायचं? दोरीवरता दिसणारा साप घोणस आहे की धामण आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे, हे बघत बसण्यापेक्षा तो साप कल्पित आहे एवढं बघा आणि दोरी सत्य आहे, ते सत्य दोरी मी आहे. अशा पद्धतीचं ज्या वेळेला आम्ही विचार करू त्यावेळेला कल्पनेचा पूर्णपणे निराश होईल. नाहीतर विषारी की बिनविषारी ह्या विचारामध्ये आम्ही घाबरून जाऊ. आणि म्हणून त्याचं अधिष्ठान बघितलं की दुःख निघून जात. माझ्याशी एक व्यक्ती बोलली, मी नाव सांगत नाही, म्हणाले डॉक्टर साहेब मी खूप दुःखी आहे, अतिशय दुःखी आहे. माझं दुःख कसं जाईल? नक्की जाईल, 100% जाईल, हमखास जाईल. अभ्यास केला तर जाईल. आता हे जे दुःख आहे हे मी माझ्या कल्पनांनी उभं केलेलं आहे, कारण मी अधिष्ठानाचा अभ्यास केला नाही. याच्यासाठी सद्गुरू करावा लागतो. आणि म्हणून ग्रसिष्णू प्रभो विष्णूच ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जण कार्य परत्वे भिन्न आहे, स्वरूप परत्वे अभिन्न आहे. दोरीवरता दिसणारा साप हा कार्य परत्वे म्हणजे दृष्टी परत्वे भिन्न असला, अधिष्ठान परत्वे एकच आहे.
स्वप्नामध्ये जरी वेगवेगळे पदार्थ दिसले तरी जागे झाल्यानंतर ते सगळे कल्पित सृष्टीचे असल्यामुळे नाहीसे होतात. स्वप्नामध्ये राजाही दिसतो, स्वप्नामध्ये रंगही दिसतो, पण जाग झाल्यानंतर सगळे स्वप्निक पदार्थ लय पावतात आणि ज्याच्या अधिष्ठानावर ते स्वप्न दिसलं ते अधिष्ठान मी आहे हे कळतं. म्हणून सगळं दृश्य प्रपंच हा परमात्म्याचं स्वप्न आहे. तोच त्या विश्वाला निर्माण करतो आणि विश्व आहे असं भासवतो. म्हणून कल्पित संसारापासून भिन्न, अलिप्त, अस्पर्शी, अपरिणामी स्वरूपाचा आत्मा आहे. आत्मा अपरिच्छिन्न आहे. आत्मा परिच्छिन्न नाही. आत्मा विभागल्या गेलेला नाही. विभागल्या गेला असं भासतं, पण तो विभागल्या गेलेला नाही. याला म्हणतात आत्मचिंतन. असा भगवद्गीतेचा आणि अभ्यास केला तर आम्हाला क्षेत्रज्ञच ब्रह्मरूप आहे, जीवात्माच ब्रह्मरूप आहे हे आपल्या लक्षात. या पद्धतीने आपण अभ्यास करू आणि 17वा श्लोक उद्या घेऊ. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. सांगायचं तात्पर्य एक आहे की 1 ते 4 डिसेंबर आपलं शिवगडला गीता जयंती निमित्त शिबिर आहे आणि त्याचे रिझर्वेशन सुरू झाले आहेत. सगळ्यांनी ट्रेनचे आपापले रिझर्वेशन करून घ्यावे. नागपूर कोल्हापूर ही जी बस ट्रेन आहे त्याचे भरपूर रिझर्वेशन अवेलेबल आहेत. लोअर मिडल बर्थ मिळू शकतील. महाराष्ट्राचे रिझर्वेशन जर मिळाले तर अप्पर बर्थ मिळण्याची शक्यता आहे, कारण फार कमी शिल्लक आहे. ज्यांनी ज्या गाडीचं रिझर्वेशन करायचं असेल ते करावं आणि आपली जागा आरक्षित करून घ्यावी. रिझर्वेशन केल्यानंतर 2 नंबर दिले आहेत, 2 नावं दिली आहेत. त्या लोकांशी रिझर्वेशन केलं म्हणून संपर्क साधावा. पावणे 4 महिने राहिलेले आहेत पुढच्या शिबिराकरता. आपण सगळ्यांनी त्या दृष्टीने आपली तयारी करावी आणि आपली जागा आरक्षित करून शिबिराला येण्याचा प्रयत्न करावा. 1 ते 4 डिसेंबर. त्यासाठी यवतमाळकरांना 29 नोव्हेंबरचं रिझर्वेशन करायचं. 29 नोव्हेंबर आणि पुढेकरांना 30 नोव्हेंबरचं रिझर्वेशन करायचं. आपण सगळेजण आपल्या रिझर्वेशनची व्यवस्था करून घ्या एवढी विनंती करतो. परतीची तारीख 5 डिसेंबर आहे. त्या दिवशी सगळ्यांनी परतीचे रिझर्वेशन करायचे आहेत आणि निघण्याची यवतमाळवरून 29 नोव्हेंबर आणि पुण्याहून 30 नोव्हेंबर. आपल्या सगळ्यांना ग्रुपवर सूचना टाकली आहे, त्यानुसार आपण सगळेजण स्वतःचं रिझर्वेशन करून जागा आरक्षित करून घ्याल अशी विनंती करतो. आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो, नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. माई आता नमस्कार करतो. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण. एरिका राम कृष्ण हरी. संजय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अश्विनी रामकृष्ण हरी. रमावणी रामकृष्ण हरी. वीणाताई नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. पद्माताई रिझर्वेशन करा. रामकृष्ण बाळांपण आलं तर कॅन्सल करू. रिझर्वेशन करायला काहीच हरकत नाहीये.